बघ बघ खेळ बघ खेळ बघ बघितलं तुम्ही का? अशी दोन प्रकारची वेगळी आहे काय? आपली आजची रेसिपी जी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. हा ही बघा कोलंबी फ्राय अशी ना एकटेच मजा करताय ना. सावकाश जा. पावसामुळे सगळं असं चेंज झालंय वातावरण. हा कसा बघा आला बघा. हा म्हणजे इथपर्यंत तुम्ही फिरायला का रे वाघ्या? आणि आम्ही बोलतो हे आमचे शरीफ आहेत काय रे? मला वाटलं कोल्हा आला बाहेर रानातनं. शेरू कुठे आहे? शेरू कुठे आहे? बसा खाली. लाडात आला तो तो बघतो बाला तो बाला शेरू तो शेरू तो बघा तो बघा बघा कुठपर्यंत हे दोघ जण फिरायला येतात बघा. आणि आम्हाला वाटलं की ह्यांना रस्ता माहित नाही इकडचा. कुठे गेला जावा तुम्ही? बघ 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 खेळ बघ खेळ बघ बघितलं बघ बघ वाघाला मस्ती बघ. म्हणजे ह्या साईडला आले ना का ते चिखलाने माखलेले नसतात ते. बघ बाबू कुठे गेला तू? कुठे? बस 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 बसा खाली. ते बसा खाली. त्याने आवाज ऐकला वाटतं आपला तेव्हा ते धावत आलं तिकडनं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे रविवार आणि आज संध्याकाळी म्हणजे मला वाटतं 4-4:30च्या दरम्यान कुणाल निघेल मुंबईला जायला. तर त्याच्या आवडीचं आज जेवण करायचं आहे. आता गेले 2 दिवस झाले सगळं त्याच्या आवडीचंच चाललं आहे आमच्याकडे. आज रविवार असल्यामुळे कुणालच्या बाबा ना मच्छी आणायला जाणार आहेत मार्केटमध्ये. तर ती बनवायची आणि झटपट एखादी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे मच्छीची. कारण बरेच दिवस झाले मच्छी म्हणजे काही असं दाखवलेलं नाही आहे ओली मच्छी वगैरे. त्याच्यामुळे ते एक करायचं आहे. कुणाला ती पॅकिंग करायची. अशा काही काही गोष्टी आहेत ज्या त्याला हव्या आहेत त्या पॅकिंग करून द्यायच्या आहेत. आंब्याचा रस म्हणजे सरबत त्याला भरपूर आवडला. तो मला म्हणजे काल खास म्हणाला की आई मला बॉटलमध्ये असं म्हणजे बनवून दे, मी घेऊन जाईन जाताना. त्याच्यामुळे ते एक करायचं आहे. ती एक तयारी. या कुणालचे बाबा बघा आले. चप्पल घाला. चप्पल नाही घातली. चप्पल तिकडे लांब होती ना म्हणून बिना चप्पलची झाली. चला. आणि आमच्याकडे तर रोडचं काम बघा सकाळी सकाळी चालू झालेलं आहे. टेम्पो वेम्पो सगळे आलेले आहेत. दिवसभर आता तो परत आवाज राहणार आहे. मस्त राहणार. आता तुमच्याशी बोलायचं म्हणून मी बघा ह्या साईडला इथे आले. त्या साईडला आता आवाज सुरू झालेला आहे. असं सगळं आहे. काम चालू पण छान काम झालंय. आपल्याकडे रस्ता चांगलं झालेलं आहे. आता अजून मला वाटतं आजच्या दिवसात होईल ना पूर्ण. आज उद्यामध्ये होईल. उद्या सकट उद्या पूर्णपणे होऊन जाईल. समजा ना 2 दिवसामध्ये होऊन जाईल काम. असं आहे ते. कधी जाणार मच्छी आणायला? निघतो चहा. त्याला चहा ठेवला गॅसमध्ये. चहा सकाळपासून हा दुसरा ठेवलाय. मी भरपूर चहा पितात कुणालचे बाबा. सकाळपासून 3 वेळा चहा नंतर पिऊन झाला आणि पुन्हा आता ठेवलेला आहे चहा. तो आता पितो आणि जाते. मग चला बाग्या शिरू ना आहेत खेळतात दोघं जण. त्यांना पण खायला दिलं दही. त्या दोघांनी अजिबात तोड नाही लावलं. हे बघा दोघं जण हा दही दिलं आज खायला. अजिबात तोड नाही घातलेलं आहे. दुसऱ्या बाउल मी रिकामीच ठेवला. काय दिलंच नाहीये. काय खायचं आहे? दूध प्यायचा. आणि दूध पण थंड असेल ना फ्रीजमधलं तरच पितात. आता दूध पण नाही पिणार मग. असं गरम वाटत असेल तर. गरम म्हणजे कोमट असेल तरी पण नाही पिणार मग. थंड पाहिजे थंड. हे असे एकेकाचे नखरे आहेत बाबा आमच्याकडे. वाग्या वाग्या चला. दादा आमचा कुठं गेला बघूया. तर रविवार असल्यामुळे आज सर्वजण लेटच उठले. म्हणजे आम्ही नाही कारण आम्हाला सवय आहे लवकर उठायचे. त्यावेळेस डोळे आपले आपोआप बघा उघडतात. तर कुणाल मला वाटतं काहीतरी 7:30-8च्या दरम्यान उठला तो आणि त्यांनी त्याचं आवरायला घेतलं. इथे बसल्या बसल्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या चहा पिता पिता. आणि वाघ्या शेरू हे दोघंजणं कुणालच्या बाबांच्या मागे लागले होते जेव्हा ते मार्केटमध्ये जायला निघाले ना त्यावेळेस. तर ते 2-3 वेळा त्यांना ओरडले तेव्हा ते घरी निघून गेले. मग तर चांगली मच्छी म्हणजेच मोठी मच्छी जर का हवी असेल तर आम्ही की नाही कासारड्याला जातो. कासारडे तिठ्यावरती तिथे ना टेम्पो लागतो मच्छीचा. म्हणजे छोटासा असं मार्केट पण आहे. मार्केट म्हणण्यापेक्षा कोळीणी आहेत ना त्या अशा बसतात रस्त्यावरती मच्छी विकायला. आणि असं ना मला वाटतं 1 का 2 टेम्पो लागतात. आणि तिथे खूप छान प्रकारची अशी मच्छी अशी म्हणजे मोठी मोठी मच्छी असते ना. म्हणजे सुरमई पापलेट हलवा असे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तिथे मिळते. आणि किलोवरती मिळते गावी इथे मच्छी.
त्याच्यामुळे हे असं बरं पडतं. आपण समजा महिन्यातनं एकदा जरी आणली 1000-1500ची मच्छी एकदम आणायची का बरं पडतं. मग तर रविवार असला की जरा थोडीशी जास्त गर्दी असते मच्छी घ्यायला. तर इथे कुणालचे बाबा आणि भोप्या दोघंजण स्कूटीवर बसून मच्छी आणायला गेले कासारड्याला. आणि ते गेले. त्याच्यानंतर मग मी माझं इथे घरातलं जे काम होतं ना ते करायला सुरुवात केली. घरातलं काम म्हणजे माझं सगळं मी आवरून घेतलं. देवाची पूजा वगैरे ना ती करून घेतली. आज आपल्या बागेमध्ये मोगऱ्याची फुलं अशी छान प्रकारे अशी आली होती. मोगरा, चाफा हे सगळी फुलं ना फुलली होती. आणि बाकीची पण सगळी जेवणाची तयारी करायला सुरुवात केली मी. आता अंदाज होता मला की यांना यायला उशीर होणार, कारण रविवार होता आज ना त्याच्यामुळे. तर इथे मी नारळ किसायला ना सुरुवात केली. आज नाश्ता नव्हता बनवायचा. नाश्ता पण कुणालचे बाबा बाहेरूनच घेऊन येणार होते, त्याच्यामुळे थोडासा आराम होता. तर बेसिक तयारी सुरुवात केली जेवणाची. आता मी बसूया ना. ही बघा मच्छी आणलेली. ही कोलंबी का अशी 2 प्रकारची वेगळी आहे काय? रस्स्याला ही फ्रायला. बापरे, एक ही कोलंबी हातात पकडून दाखव. हा रे, ही पांढरी कोलंबी आहे आणि आपली साधी टायगर. अच्छा. आणि का पापलेट. आणि ह्या पिशवीत काय आहे? चिकन. इथे बघ लाल पडते बघ. लाल्याची लाल बघ ती पडायला आली बघ. आज मच्छी खावा दोघांनी. जास्त नाही, थोडी थोडी द्यायची आज. बघितली मी, दाखवली. कुठं कासारड्यावर आणली. लय गर्दी चालू व्हायच्या अगोदरच गर्दी. कुणाल आणि ते नाश्ता तो उघडायचा लवकर उघडायला पाहिजे ना, म्हणून ती आलेली माणसं त्याला ती काय ठोकायला मदत. काय इकडे बघ रे. तर कुणाला आज संध्याकाळी ना जाणार आहे मुंबईला. 4:30ची गाडी आहे कुणालची. आणि म्हणून आता ही मच्छी बिच्छी सगळी आणलेली आहे खास कुणालसाठी. हे काय भजी वडापाव. वा रे वा. मिरची भाजी पण असेल. इकडे बघ. मग आता बोल काय तरी काम बीम कसं चाललंय. आता परत कधी येणार मग तू? आता पुढच्या महिन्यात. तर इथे आमचं की नाही मॅरिनेशन चालू आहे. कोलंबी, पापलेट, चिकन सगळं मॅरिनेशन करून ठेवतोय. पुन्हा दाखव जरा इकडे. कोलंबीचं बघ. कोलंबी काय काय करणार तुम्हाला दाखवते. हे कोलंबी फ्राय करायची नाही. फ्राय साठी फ्राय करायची कोलंबी फ्राय. हे पापलेट पण मॅरिनेशन करून ठेवणार. आलं लसूण तिखट मसाला वगैरे टाकून. आणि हे जे चिकन आहे ना ते पण मॅरिनेशन करून ठेवायचे सेम असं. हे पण फ्राय करायचे थोडेसे. सगळं कुणाच्या आवडीचं आज जेवण बनणार आहे, त्याच्यामुळे सगळं इथे आणलेलं आहे. तांदूळ साफ करते. मॅरिनेशन सगळं करून झालंय. तुम्हाला बघा दाखवलं मगाशी. कुणालसाठी सरबत पण भरून ठेवलं. म्हणजे त्यांना न्यायचं आहे तो. कारण मला काल खास म्हणलं की आई मला ज्यूस हवा आहे तो बनवून दे. तर 2 बॉटल भरल्यात. एक कुणालसाठी आणि कुणालची बहीण आहे मुंबईला, मामाची मुलगी, तिच्यासाठी असं बनवून ठेवलं आहे फ्रीजरमध्ये. आणि आता जेवण करायला सुरुवात केलेली आहे. तर झटपट एक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे मच्छीची. म्हणजे रसा असतो ना पापलेटचा, डोक्याचा रसा. म्हणजे आमच्याकडे शिजलेलं कोण जास्त खात नाही मच्छी, त्याच्यामुळे मच्छीचे बघा डोके असतात ना त्याचा रसा म्हणजे आवडतो आमच्याकडे. तर तेच तुमच्याशी झटपट शेअर करणार आहे. आणि कुणालचे बाबा ते कोलंबी फ्राय करणार आहेत. हे तो कोलंबी फ्राय तू करणार का मी करणार? हा अच्छा. म्हणजे कुणालचे बाबा कोलंबी फ्राय करणार आहेत आणि चिकन फ्राय कुणालसाठी. त्या 2 वस्तू ते बनवणार आहेत. सगळं मॅरिनेशन करून ठेवले त्याच्यामुळे पटापट होईल. सगळ्यात आधी भात लावून घेते, चपात्या करून घेते आणि मग बाकीचं म्हणजे करते वेळी थोडंसं तुमच्या शेअर करीन ना. जेव्हा ते फ्राय वगैरे करतील ना, कुठे चुलीवरती करणार आहात? चुलीवरती करणार बाहेर बसून. मग थोडंसं तुमच्या शेअर करीन. आता 2-3 रेसिपी शेअर केल्या असत्या पण जरा टाईम माझ्याकडे म्हणजे शूटिंग करायला मला वेळ ना पुरणार नाही, कारण मलाच करायचं आहे रेसिपी पण आणि शूटिंग पण नाही जमणार. मग त्याच्यामुळे म्हटलं एखादी रेसिपी तुमच्याशी झटपट शेअर करीन. पण हे जे चिकन फ्राय वगैरे आहे ना नेक्स्ट टाईम मी शेअर करेन तुमच्याशी, पुन्हा बनवीन ना त्यावेळेस. तर इथे जेवणाची सुरुवात केलेली आहे. सुरुवात केली कुकर लावून. नंतर पीठ मळून घेतलं. मसाला जो तयार करायचा मच्छीचा तो सगळं रेडी करून ठेवला. म्हणजे अशी बेसिक तयारी केली का जेवण करणं की खूप सोपं जातं, म्हणजे अवघड वाटत नाही. मग तर जेवणाची तयारी तुम्हाला दाखवते. इथे बघा कुकर लावून झालेलं आहे. एक भाजी मी फोडणी टाकली, म्हणजे कोलंबी मसाला असतो ते फोडणी टाकले. आणि ते पॉपलेटचा रस्सा बनवायचा आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे पापलेट आहेत ना मॅरिनेशन करून ठेवलेत. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आलं लसूण तिखट मसाला हळद आणि थोडंसं आंबट टाकायचं, लिंबाचा रस किंवा विनेगर.
तर हे फ्राय करणार आहे मी आणि हे बघा हे डोके आहेत ना ह्याचा मी रस्सा करणार आहे. तर सगळ्यात आधी इथे सुकी मिरची बघा आहे, बेडगी मिरची, ती पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे पटकन ती वाटली जाते. ही आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरला मसाल्यासोबत. आता मसाला बघा, ओलं खोबरं घेतलेलं आहे, धणे घेतलेत, इथे घेतलेले लसूण, हा कांदा, टोमॅटो, हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. मिरचीवर सगळं एकत्र आणि मग आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो सगळं टाकते. जर का मिरची भिजवायला जर का आपण विसरलो तर काय करायचं, गरम पाणी बघा असतं ना, त्यात ही सुकी मिरची भिजत घालायची. मग लगेच ती मिरची भिजते पण आणि लगेच वाटली पण जाते. हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं. छान असा ऑरेंज कलर येतो आपल्या मच्छीच्या कालवणाला किंवा रश्श्याला. असं आता मी सगळं वाटून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. तर आता तुम्हाला मी दाखवते मसाला. हा बघा, हा मसाला आपला वाटून झालेला आहे. रंग बघा किती छान आला आहे. सुकी मिरची आपण वापरली ना का असा छान रंग येतो. तर इथे माझी मच्छी फ्राय चालू आहे, म्हणजे पापलेट फ्राय. इथे कोलंबी मसाला तयार झालेला आहे. चपात्या करून झालेल्या आहेत, भात करून झाला आणि बाहेरची तयारी तुम्हाला दाखवते. आता हे मला फोडणीला घालायचं आहे, तुमच्याशी झटपट शेअर करते मी. बघा हे डोके काय हे घेतलं करायला, कोलंबी फ्राय. आणि हे बघा ही अशी चादर बांधले कारण ऊन लागते ना म्हणून. ही चादर परत काढू नका, अशीच राहू दे. पाऊस येईल त्या बघूया. हा ही बघा कोलंबी फ्राय अशी ना. ही रेसिपी शेअर करायला पाहिजे. हा मस्त आले बघ. जरा पण नाही, हे आग कमी ठेवा ना तर करपून जायला, आतमध्ये कच्ची राहील आणि वर आपले शिजेल. बरोबर आहे. चला करा पटापट. तर इथे बघा तेल आता मी कढईमध्ये टाकलंय गरम करत. आता इथे मी लसूण वगैरे कसला वापर नाही करणार आहे, कारण सगळं मी फोडणीमध्ये टाकलं, ह्याच्यामध्ये वाटताना टाकलेलं आहे, परत मॅरिनेशनमध्ये टाकलेलं आहे. इथं फक्त मी कढीपत्त्याचा वापर करते फोडणीसाठी. आता हे बघा हे आता वाटप टाकते वाटलेलं. चांगलं जरा एखाद मिनिट ना परतून घ्यायचं. हा बघा मसाला आता जरा व्यवस्थित परतलाय. त्यात मी आता ही मच्छी सोडते. तर हे बघा हे आलं लसूणची पेस्ट पण बघा आलेली आहे ना ती, त्याच्यामुळेच फोडणीमध्ये मी नाही टाकलं ना, ते जास्त होतं ना. मग जरा हलक्या हाताने फिरवलं का आता त्यात टाकायचं पाणी. आता मिक्सरचं भांडं वगैरे सगळं धुवून घेतलं. आता हे त्यात पाणी टाकते. आता हा थोडासा रस्सा करणार आहे, म्हणजे अजून त्यात पाणी मी ॲड करते. हे बघा पाणी आता मी जितकं मला हवं आहे रस्सा तसं टाकलं त्यात. आता हे 4-5 कोकम टाकणार. नंतर ही कोथिंबीर वरून. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता मॅरिनेशनमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकणार अगोदर. आता इथे थोडीशी हळद. आता चांगली अशी ना उकळी येऊ द्यायला. हे बघा आपल्या आता कालवणाला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता इथे मी गॅस स्लो करते आणि स्लो गॅसवरती ही आपल्याला फक्त 4-5 मिनिटं शिजून घ्यायचे. किती टाइम जाईल व्हायला? उभा नळ बंद कर, भरली बालदी. खोप्याला कळेला लागतो पहिला. झालं तर एवढंच बाकी आहे. सगळं जेवण झालंय आमचं. तुम्हाला नाही बंद कर, भरली बालदी ती, बस झालं. हा संपू दे, नंतर बघू. किती टाइम जाईल अजून? आता चिकन बाकी आहे ना. हां हां हां. कोणाला तू खाऊन बघितलं? चांगलं आहे. चांगलं म्हणजे पहिल्या आधी आता भाग्या शिवला जेवायला द्या. हां आमचा पण घाम निघालाय का? तुमचाच निघालाय घाम? तुम्ही तिथं हवेवरती, मी त्या आतमध्ये किचनमध्ये तर किती गरमी होते. मग हे इथं काय नाही, इथं हवेशीर काय वाटत नाही. हा मच्छी हवे. आज सकाळपासून उपास आहे दोघांचा. काय नाही खाल्ला नाही, नाही दूध प्यालेच नाही, दही खाल्ला नाही. दे 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 जराशी दे त्याला खाऊ दे. चल गरम आहे दे. बघ बघ बारका बघ शेरूला दे. फुक मार तुकडे करून दे.
चला जेवायचं आता, चला जेवायला चला. ह्या दोघांना आधी जेवायला देते पहिला. कांदा कापतो आता. चला जेवायला, चला बाहेर, चला बाहेर बाबाकडे चला. चला जेवायला. दोघं तुम्ही झोपलेले इथे, गरमी होते ना इथे. चला बेटा शरू चल, चल गाई कर. चला चला जेवायला चल चल. चला हा चला 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 चला. लाजवाब. क्या तू क्या दिखता रे? तू क्या दिखता रे? कुणाला हग्या शरूचा ते दुसरा भांडण त्या ठिकाणी दही आहे ना, तो स्टीलचं भांडण पाणी प्यायचं आहे ना, तो राहा नाही अजून. जेव्हा पहिला भाग्यारे शेरू यांचं त्यांनी जेवण काढलेलं आहे. आजचे मेजवानी हे कोलंबी फ्राय, ते चिकन फ्राय आहे, हे पापलेट फ्राय, आणि ते भोप्यारी बघा सलाड करून ठेवलं आहे. नंतर ही कोलंबी मसाला, बटाटा टाकून जी भाजी करतात ना ती वाटप टाकून. आणि ही आपली आजची रेसिपी जी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. काय बरं बोलतो त्याला, पापलेटच्या डोक्याचं कालवण, तेच कालवण रस्सा. तेच बघा रंग बघा किती छान आलाय तो. ठिकाणी वेगळं म्हणतात, कोण कुरवा म्हणतो, कोण रस्सा म्हणतो, कोण कालवण म्हणतो. सुकी मिरची टाकून केलेलं कालवण. भूक लागला काय दाळ पाडतोय, मच्छी खायचे. या शेट माणूस त्याला पुढ्यात पाहिजे. शेट आहे ना तो, उठणार नाही, पुढ्यात पाहिजे. दे कुणाल चल, चला घ्या तुम्ही लोक वाढून. चला मामाचं ताट कुठे आहे? खूप एक ताट आणलं रे मामाला. हा बघा. तर हे बघा, हे आजचं आपलं जेवणाचं ताट, हे कुणालसाठी स्पेशल आहे. कुणाल तर करताय, तुला आले एकटेच मजा करताय. बाबा एक लिंबूची फोड दिली. तर सर्वांचं जेवण झाल्यानंतर किचन आवरून घेतलं, भांडी वगैरे जे काय आहे ते सगळं करून घेतलं. आणि पुन्हा मी किचनमध्ये आलेली आहे लगेच, कारण मला कुणालचा टिफिन बनवायचा होता. कुणाल संध्याकाळी म्हणजे एक 4च्या दरम्यान निघणार होता घरातून, आणि मग रात्री त्याला जेवणासाठी म्हणजे बाहेरचं काही खायला नको म्हणून म्हटलं घरातूनच आपण काहीतरी बनवून देऊया. तिथे पटापट मी पीठ मळून घेतलं आणि 1-2 भाकऱ्या फक्त करायच्या, जास्त असं नाही. कारण दुपारी त्याने आता बघा हे सगळं आता हेवी जेवण म्हणजे नॉनव्हेज खाल्लं तर सगळं हेवी असतं ना, त्याच्यामुळे कुणालच्या जेवण फारसं असं काय देऊ नको, हलकं फुलकं त्याला काहीतरी बनवून दे. तर 1-2 भाकऱ्या भाजल्या. इथे बघा आपलं सरबत रेडी करून ठेवून ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, बर्फाच्या खाण्यात ठेवलं होतं. मग थोडेसे खडे तयार झाले होते, म्हणजे मुंबईला पोहोचेपर्यंत ते सरबत चांगलं राहावं या हेतूने फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आणि हे मी कोकमाचा आगळ असतो ना ते आणलं होतं कुणालच्या मामीसाठी, ते सर्व पॅक करून ठेवलं. कुणालचा टिफिन आहे ना तो भरून ठेवला. आता यावेळेस काही जास्त असं काही दिलं नाही होतं, म्हणजे चहाची पाच वगैरे हे सगळं द्यायचं होतं. कुणाल म्हटलं की आई नको जास्त काही देऊ, त्याच्यामुळे फारसं असं मी काही काढत बसली नाही. तर कुणाल जेव्हा येतो ना त्यावेळेस असा भरपूर असा आनंद घेऊन तो संगाती. पण जेव्हा तो जायला निघतो त्यावेळेस तो क्षण असतो ना, तो अगदी तसं जीवाला लागणारा क्षण असतो, आणि नकळतने डोळे भरून येतात. आणि आज पण तसं मला होणार होतं, हे मला अगदी 100% गॅरंटी होती. पण आज माझ्यासोबत कुणालचे बाबा होते, त्याच्यामुळे मला असं म्हणजे सावरायला मला होते ते, त्याच्यामुळे ठीक होती मी आज. चला जरा आड्यापर्यंत तरी सोडूया पुऱ्याला. बाग लागते तिथे. बाबा आपण डब्बा ठेवशील गाईकडे. डबा घे डबा घे. ऊन किती लागतंय बघ. इकडून जा, इकडून जा तुम्ही, इकडून जा. चला बाय बाबू. ना सावकाश जा, बेटा सुट्टी काढ पुढच्या महिन्यात. फोन कर मला. हे गाडीत बसला का फोन करा. आडा लावून टाक मी. गेला पोर माझा. तर आता आम्ही संध्याकाळचा राऊंड मारायला निघालेलो आहे. कुणाला आपला बसला गाडीमध्ये, मगाशीच आता फोन आलेला. 4:30ची गाडी होती, पण 1 तास गाडी त्याची लेट झाली. सकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचेल. बरं वाटलं ना 2 दिवस. बाबू होता ना 2 दिवस जरा घर असं भरल्यासारखं होतं. आता जरा
रिकामी वाटते, पण ठीक आहे, येणार आहे पुढच्या महिन्यात परत सुट्टी काढून बघू. तो येईल. बरं वाटलं होतं जरा. हा. चला आता काय आता काय आज जेवणाचं सगळं चांगलं झालं होतं ना दुपारी. जेवणाचा बेत खूप सुंदर झाला. छान मस्त जेवण झालं होतं. छान जेवण झालं. सगळ्यात सुरेख एकदम मस्त. आणि जेवण काय आता काय संध्याकाळचं नाही करायचं, कारण आहे दुपारचं जेवण, त्याच्यामुळे आराम आहे. आम्ही आता इथे जरा एक राऊंड मारतो आणि मग आता घरी जाणार. मग चला, मग आता आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. बाय बाय सर्वांना. नमस्कार.